नमस्कार, मी गणेश सकपाळ आणि तुमचं आजच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. सो आज आम्ही चाललो आहे प्राणी संग्रहालय बघायला. म्हणजे माझ्यासोबत जागृती आहे आणि आम्ही काल शनिवारवाडा एक्सप्लोअर केला होता, गणपती मंदिर एक्सप्लोअर केलं होतं आणि त्याच्यानंतरला आत्ता इथे प्राणी संग्रहालय कात्रजचं आहे ते राजीव गांधी प्राणी संग्रहालय आम्ही एक्सप्लोअर करायला आलो आहे. हे इथे मस्तपैकी फाउंटेन आहे, हे गेट आहे आणि आता संध्याकाळ झाले ऑलरेडी. शनिवारवाडा होऊन बघून आम्ही लगेच संध्याकाळी इकडे आलो आहे. आता 4:30-5 वाजता आहेत आणि पावसाचे चिन्ह दिसत आहेत कारण वातावरण शांत झालं आहे. सो आता बघूयात प्राणी काय काय बघायला मिळतात. सो जागृती फर्स्ट टाईमच इकडे येते आणि मी आलो आहे, दुसऱ्यांदा आलो आहे, पण व्लॉग हे पहिल्यांदा बनवतो इथे. आणि पहिल्याच सेक्शनमध्ये माकड बघायला आपल्याला मिळतील. हे इथे आहेत माकड. सो आता आम्ही साप बघून आलो आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे साप आहेत आतमध्ये. पण ते साप बघत असताना जागृती म्हणते की ते काय हलत नाही, जास्त ॲक्टिव्ह नाहीत किंवा त्यांच्यामध्ये जास्त नाही का ते पोज देतात. तर तिचं मत आहे जसं आम्ही एवढे गेस्ट लांबून आलो एवढे, तर तुम्ही काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. आता काय ते काय डान्स करतील काय, म्हणजे ते काय तुमचं नवीन पाहुणा आलं तर त्यांनी पोज द्यावी. ए मै नया पाहुणा आहे, ए दर दे अशी पोजले यायला. तो दुसरा वडे गुलगावट अरे काय ॲक्टिव्ह नाही म्हणजे काय, दिवसभर ते काय करतील. एवढी लोक जातात बघायला. सो फन पार्ट, पण मजा आली. भरपूर प्रकारचे साप आहेत आणि अजून पण आपल्याला प्राणी पण बघायचे आहेत. लेट्स गो. इकडे टायगर आहे. ओरड. त्या हरणानं ओरडून दाखवले. ते येतील ना इकडे. येतील ना, बोलत आहे ना, बोलो. बसलाय चिंकारा आहे, चिंकारा. आपल्याकडे त्याला बेकर बोलतात. तुझ्यावर गेलाय, तू अशी दिसते. जागृती म्हणते चिंकारा माझ्यावरती गेलाय. ही बघा, ही जागृती आणि हा चिंकारा. काय आलं असेल. इथे सिंह बसलाय पण तो दिसत नाहीये. झूम करतो थोडासा. पण सिंह बसलाय बिचारा, स्वतःच्या जिंदगीला हारून बसलाय बिचारा, तिकडे भिंतीकडे तोंड करून. सो अशा प्रकारे आमचं प्राणी संग्रहालय बघून झालेलं आहे. इथे साप पण बघायला मिळाले, खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे, आणि प्राणी पण खूप बघायला मिळाले. जागृतीला काही इंटरेस्ट आला नाही कारण तिच्या मते प्राण्यांनी नाचून दाखवलं पाहिजे, पोज दिल्या पाहिजे, बघायला पाहिजे, ॲक्टिव्हनेस पाहिजे त्यांच्यात, असं तिचं म्हणणं आहे. पण बिचारे प्राणी, एकतर त्यांना डांबून ठेवलं आपण सगळ्यांनी. आजूबाजूला झाडं वगैरे आहेत पण शेवटी ते पिंजऱ्यातच आहेत. सो अशा प्रकारे आमचं प्राणी संग्रहालय मस्तपैकी सगळं फिरून झालं. सगळं टॉप टू बॉटम आम्ही सगळं बघितलं. जे व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल आणि जरा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.